श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. परमपूज्य प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत. लोकसंग्रह. सरकारने श्री महाराजांना पंचक्रोशी पुरते धर्माचार्याचे अधिकार दिले होते. भाऊसाहेब केतकर, बापूसाहेब साठे, बापूसाहेब खरे, अप्पासाहेब भडगावकर वगैरे मंडळींना श्री महाराज माझे काउन्सिल असे म्हणत. आजूबाजूच्या गावातले पुष्कळ तंटे त्यांच्याकडे येत आणि ते एखाद्या न्यायाधीशाप्रमाणे मध्ये बसून दोन्ही बाजू ऐकून घेत. तंटा करणाऱ्यांपैकी खरा कोण व खोटा कोण हे अंतर्ज्ञानामुळे श्री महाराजांना तत्काळ कळत असे. म्हणून ते अशा खुबीने तंटा तोडीत की त्यामुळे दोन्ही बाजू समाधान पावून घरी जाताना प्रत्येकाला जेवण मिळे. आपल्याकडे येणाऱ्या कोणत्याही माणसाचा अव्हेर करावयाचा नाही हे श्री महाराजांच्या लोकसंग्रहाचे प्रधान तत्व होते. त्यामुळे काही निमित्ताने त्यांचा निंदक जरी त्यांच्याकडे आला तरी ते त्याच्याशी फार प्रेमाने वागत. हीच रीत व्यसनी माणसाशी वागताना ते पाळीत असत. याचा परिणाम असा होई की तो मनुष्य आपोआप त्यांना वश होऊन जाई आणि एकदा तो वश झाला की त्याला भगवंताच्या मार्गावर नेऊन सोडण्याची त्यांची करामत त्याला लवकरच अनुभवायला सापडे. दहिवडीला मोडक नावाचा एक अबकारी अधिकारी होता. श्री महाराजांच्यावर त्याचा विश्वास नसे. आपल्या नातेवाईकाला भेटण्यास तो एकदा गोंदवल्यास आला. श्री महाराज त्याच्याशी इतक्या खुबीने पण प्रेमाने वागले की नंतर तो म्हणाला, छे, महाराज फार व्यवहार चतुर आहेत बुवा, मला ही कल्पना नव्हती. त्याचप्रमाणे गदगला एक चांगल्यापैकी वकील होता. त्याची श्री महाराजांच्यावर खरी श्रद्धा होती, पण तो व्यसनी होता. हे जरी खरे तरी एखाद्या संताला शोभेल असा उदारपणा त्याच्या अंगी असे. म्हणून श्री महाराजांना तो फार आवडे. ते त्याला पुष्कळ वेळा विवेकाच्या गोष्टी सांगत. तेव्हा तो त्यांना म्हणे, महाराज, मी काय करू? मला हे सर्व समजते, पण व्यसनाची उर्मी आली म्हणजे दरवेशी अस्वलाला जसा खेचून नेतो तशी माझी अवस्था होते. मी त्याच्या अधीन बनतो. यावर श्री महाराज म्हणत, असू दे, व्यसन करीत असताना देखील नाम घ्यावे. आज ना उद्या आपले काम होईल. लोकांना ते सांगत, हा मनुष्य मोती आहे खरा, पण तो डागळलेला मोती आहे. गोंदवल्यास श्री महाराजांचा जो न्हावी होता तो मोठा वेदांती असे. एकदा श्री महाराजांनी त्याला एका शास्त्री बोवाबरोबर वाद करावयास लावले. त्याने शास्त्री बोवाला वादात कुंठित करून श्री महाराजांना शरण येण्यास भाग पाडले. त्याच्या बायकोची श्री महाराजांच्यावर फार निष्ठा होती. एके दिवशी संध्याकाळी ते तिच्या घरी गेले. बरोबर 10 मंडळी होती. ते तिला म्हणाले, का ग, तुझा नवरा तुला चांगला वागवतो ना, का उगाच मारतो बिरतो? तिने उत्तर दिले, नाही महाराज, मला तो त्रास देत नाही. यावर श्री महाराज बोलले, अगं, हे वेदांती लोक बोलायला जितके चांगले असतात तितकेच ते वागायला वाईट असतात.
तेथून निघाल्यावर त्यांनी कासेगावकर यांना काही प्रश्न विचारला. त्यांनी उत्तर दिले, महाराज, मला हे कळत नाही. तेव्हा श्री महाराज म्हणाले, मला कळत नाही हे मला फार आवडते. एके दिवशी संध्याकाळी 7 वाजता श्री महाराज धाकट्या राम मंदिरामध्ये आरतीसाठी उभे होते. मंडळी बरीच होती. इतक्यात श्री महाराजांच्या जवळच्या नात्यातली 17-18 वर्षांची एक मुलगी धाकट्या गोंदवल्याहून एकटी धावत आली आणि सरळ मंदिरात येऊन श्री महाराजांच्या कमरेला मिठी मारून ती मोठ्याने रडू लागली. तिच्या तान्ह्या मुलाला आकडी आल्यामुळे ते बेशुद्ध झाले होते. या प्रसंगात श्री महाराजांच्या शिवाय आपल्याला कोणी नाही असे मनात आणून तिने त्या पोराला घरीच ठेवले आणि आपण एकटी श्री महाराजांकडे धावत आली. आईचे मुलाविषयीचे ते प्रेम पाहून श्री महाराजांच्या डोळ्यांना पाणी आले. त्यांनी तिला धीर देऊन शांत केले. भडगावकरांकडून औषध दिले, श्रीरामाचा अंगारा दिला आणि एक मनुष्य बरोबर देऊन घरी पोचती केली. हा प्रकार पाहून काही नवीन मंडळींच्या मनात विकल्प आला. आरतीनंतर श्री महाराज मुद्दाम निरूपणास बसले आणि म्हणाले, व्यवहारात मला एकच प्रेम समजते, ते म्हणजे आईचे मुलावरचे. समजा तुमची नात अशा प्रसंगात सापडून तुमच्याकडे धावत आली तर तुम्ही काय कराल? तिला झिडकारून बाजूला साराल. आईचे प्रेम देहबुद्धीचेच खरे, तरी पण त्यातल्या त्यात ते फार शुद्ध आणि निस्वार्थी असते. साधूजवळ प्रेम असते म्हणून लोक त्याला चिकटतात. अहो, माझ्यामधले प्रेम काढून टाकले तर मी नाहीच. एकदा बऱ्या सांपत्तिक परिस्थितीमध्ये असलेले दोघे भाऊ गोंदवल्यास श्री महाराजांच्या दर्शनास आले. ते 8 दिवस तेथे राहिले, पण रोज नुसती आमटी आणि बाजरीची भाकरी खाऊन कंटाळून गेले. तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले, अहो, मी म्हशी ठेवण्याचा प्रयत्न करून पाहिला. त्याचा परिणाम असा झाला की येथे राहणारे लोक सगळे दूध घेऊन जाऊ लागले. कोणी गरीब म्हणून दूध घेऊन जाई, कोणी बाळंतीण म्हणून नेई, कोणी आजारी म्हणून नेई, कोणी हक्काचे म्हणून नेई. शेवटी रामाच्या नैवेद्याला सुद्धा दूध उरेनासे झाले. म्हणून मग म्हशी काढून टाकल्या. भाकरी आणि आमटी कोणी मागायला येत नाही, हे तरी माझे भाग्यच म्हणायचे. जसे व्यसनी व तामसी माणसांना श्री महाराजांनी दूर केले नाही, तसे रोगी माणसांना देखील अव्हेरले नाही. खंडेराव म्हैसाळकर नावाचा एक देसाई इनामदार होता. दुर्दैवाने त्याला महारोग झाला. सांपत्तिक स्थिती बरी असल्याने खंडेरावाने पुष्कळ उपाय करून पाहिले, परंतु मुळीच गुण न येता त्याचा रोग वाढतच चालला. शेवटी सत्पुरुषाच्या पायापाशी मरण यावे या इच्छेने तो गोंदवल्यास आला. श्री महाराजांनी त्याला मोठ्या प्रेमाने ठेवून घेतला. रामाचे तीर्थ, रामाचा अंगारा, रामाच्या पायावरच्या तुळशी, सकाळचे ऊन हे त्याचे औषध. त्याच्याकडून रामनामाचा पुष्कळ जप करवून घेतला. श्री महाराज त्याला आपल्या शेजारी घेऊन बसायचे. त्याची बोटे बघायचे आणि लोकांना म्हणायचे, हे पहा, बोटांना आता नखे येऊ लागली बरे का. महारोग्याला इतके जवळ घेऊन बसले म्हणजे पाहणाऱ्या मंडळींना भय वाटे. ते ओळखून एकदा ते म्हणाले, व्यवहारदृष्ट्या तुमची भीती योग्यच आहे, पण हा रोग जर अशा तऱ्हेने लोकांना लागता तर सबंध जगाला केव्हाच महारोग लागला असता. शिवाय मी काही त्यांना इकडे बोलावून आणले नाही.
रामाच्या इच्छेने ते इकडे आले. आता मी जर जवळ केले नाही तर त्यांना जगात कोण जवळ करील. लहान सहान गोष्टींमध्ये श्री महाराज माणसाची परीक्षा करीत आणि तो कोठे आहे याची प्रचिती त्याला आणून देत. गोंदवल्यास एकदा काही सण होता. मंदिरात सर्व मंडळींची पाने मांडली होती. जेवायला बसल्यावर श्री महाराज स्वयंपाकघरात आले आणि गंगूताईंना म्हणाले, गंगूताई तुम्ही जेवायला बसा. त्यांनी उत्तर दिले, होय महाराज, बसते. 5-10 मिनिटांनी ते पुन्हा आत आले आणि गंगूताई जेवायला न बसलेल्या पाहून पुन्हा तेच बोलले. गंगूताईंनी पुन्हा तेच उत्तर दिले. 2-3 वेळा असेच झाले. तेव्हा गंगूताई बोलल्या, मी मागून ब्रह्मानंदांच्या बरोबर जेवायला बसेन. हे उत्तर ऐकून श्री महाराज जरा झटक्याने म्हणाले, का? माझ्या सांगण्यापेक्षा ब्रह्मानंद तुम्हाला जास्त झाला काय? एवढे बोलून बाहेर निघून गेले. गंगूताईंना फार वाईट वाटले आणि त्या श्री महाराजांच्या मागोमाग गेल्या व पायावर डोके ठेवून रडू लागल्या. ते म्हणाले, संधी गेली, असो, पुन्हा येईल. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.